एका जंगलात काळू कावळा राहत होता. त्याला खूप तहान लागली होती. उडता उडता त्याला एक माठ दिसला. तो आनंदाने ओरडला, "वाह, पाणी मिळालं!" पण माठात पाणी खूप खाली होतं. कालूने विचार केला, "आता काय करू? खडे टाकू का?" तेवढ्यात तिथे पिंकी चिमणी आली. ती म्हणाली, "कालूदादा, खडे टाकायला खूप वेळ लागेल. हे बघा, माझ्याकडे काय आहे." पिंकीने एक रंगीत स्ट्रॉ काढली. कालू म्हणाला, "अरे वा, हे तर मॅजिक आहे." त्याने तो स्ट्रॉ माठात टाकला आणि जोरात पाणी ओढलं. सर्र सर्र असा आवाज आला, पण पाणी काही येईना. पिंकी हसली आणि म्हणाली, "अरे दादा, तुमची चोच लांब आहे, पण स्ट्रॉ छोटा आहे." कालूने मग डोकं चालवलं. त्याने 2-3 स्ट्रॉ एकमेकांना जोडले आणि एक लांब पाईप तयार केला. आता जसं त्याने पाणी ओढलं, तसं थंडगार पाणी त्याच्या पोटात गेलं. कालू आनंदाने नाचू लागला. पिंकी म्हणाली, "बघितलं कालूदादा, थोडी युक्ती वापरली की कसलंही काम सोपं होतं." कालू कॅमेऱ्याकडे बघून म्हणाला, "बालमित्रांनो, ताकदीपेक्षा डोकं चालवा आणि पाणी पिताना वाया घालवू नका."